नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या नव्या महालात, ज्याचं नाव आहे माझा पक्ष त्यांचं लक्ष. वा, नवीन हंगामात महाल बराच बदललेला दिसतोय. अलीकडचे पलीकडे गेलेत, पलीकडचे अलीकडे आलेत, मधले तसेच आहेत. त्यांना काही फरक पडत नाही कोण येतोय कोण टाकतोय. त्यांचं आपलं मज्जानी लाईफ चालू आहे. असो, वा वा, बघून किती बरं वाटतंय. पुरस्कार आणि ट्रॉफीज किती सजवल्या आहेत. म्हणजे इकडे ग्रॅमी पुरस्कार, इकडे ऑस्कर, बाजूला गोल्डन ग्लोब. सखाराम जोंधळेकर एकपात्री अभिनय स्पर्धा उत्तेजनार्थ 7वं. उत्तेजनार्थ 7वं. त्यांचा नेहमीच काहीतरी गोंधळ झालेला आहे. नवीन महाल आलाय तरी काही बदललेलं नाही. असो, काय चालू आहे काय? अरे बापरे. तरी एक बरं आहे की महालात एक शांतता आहे, निवांतपणा आहे. याचा अर्थ मी हनीमूनच्या रात्री जे स्किट सादर केलं त्याची कमेंट अजून आलेली दिसत नाहीये. मी आयलो. हो, आम्ही पण आयलो. बापरे, स्वतःची किडी घेऊनच फिरतोयस. आणि काय रे, सकाळच अखिल भारतीय आमच्याने काय होत नाही ही संघटना घेऊन कुठे चाललायस? दादूस, ही संघटना नाही, मग हे उदयचं भविष्य आहे. उदयचं नाही सलीम, ते उद्याचं भविष्य असं लिहिलंय. कळलं काय रे, कुणाबरोबर नाचत आलाय? दादूस, ही माझी टीम आहे. होय काय? मी ह्यांना घेऊन टीव्ही चॅनल काढणार आहे. अच्छा, म्हणजे आज तू इज्जतीला टीव्ही चॅनल म्हणतोयस? तसं नाहीये दादूस. मग तुम्हाला अभिमान वाटेल असं चॅनल असणार आहे. कारण माझ्या चॅनलला मी तुमचं नाव देणार आहे. माझं नाव? माझ्या टीव्ही चॅनलचं नाव असणार आहे बाद मराठी, मारूया अकबरच्या गाठी. बाद मराठी? ते बादशाह असतं सलीम. दादूस, चॅनल मराठी आहे म्हणून बादशाह मधलं शहा बाजूला काढलं. उद्या उठून कोणीही बोलायला नको, मराठी माणूस परकीयांच्या जीवावर मोठा झाला म्हणून. वा, बरेच दिवसानं चांगलं ओळखलायस. पण मी काय म्हणतो, बोला दादा. हे फिरतं नेपथ्य घेऊन जे फिरतोय त्यांचं म्हणणं काय आहे? ते कोण आहे? दादूस, त्यांची ओळख ते स्वतःच करून देतील. होय काय? आदाब, मी या चॅनलचा फिक्शन हेड चतुरसेन बिरबल दास, म्हणजे बिरबलचा मुलगा. तू बिरबलचा मुलगा? होय. अरे रे, तरी मी बिरबलला बोललो, सारखे दरबारातले प्रश्न सोडवू नकोस, अधून मधून घरी पण जात जा. केवढ्याला पडलं ते? कोण सोडवणार हे कोड? काय रे? बापरे, हा कोण? आदाब, मी तानसेनचा मुलगा वानसेन. तानसेनचा मुलगा? तानसेनचा मुलगा बघून मला आनंद झालाय. बरेच दिवस कानावर काही चांगलं पडलं नाही. मुला, तू काही चांगलं ऐकवलंस तर मला बरं वाटेल. ओ कमान कमान बापरे. मेरे मन को चूकर मेरे मन को किया तूने, क्या इशारा बदला.
वा बुवा वा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. बस छू कर मेरे मन को मध्ये बलसागर भारत होचा आलाप कोण देतो रे? आहे असा हा वानसेन. वानसेन. हो. कळलं मला त्याचं नाव वानसेन काय आहे ते. येतच होती हातात ती तेवढ्यात थांबवलं. दादोस. गप्प वाचतो. आणि ही कोण डमी काळी मैना. दादोस. अकबरे सासुरे बापरे. पेश करते हैं सावकाश करा. चांद दिखे आसमां में तो उसे ईद मिलाद कहते हैं. आया रोशनाई हो जब घर में तो उसे दिवाली कहते हैं. हम जान है अपने सलीम के दिल की, प्यार से लोग हमें अनारकली दगड़ू मैखर कहते हैं. सावकाश सावकाश. काय रे अनारखरीला तू माझ्या दरबारात घेऊन आलास, तुला कळत नाही नामाकुल माणसा. दादोस ही माझी टीम आहे. टीम आहे. हो. अरे हे सगळे गणलेले चेहरे घेऊन कुठला बाजार मांडणार आहेस तू? काय करणार ह्या चॅनेल मध्ये नेमकं असणार काय सलीम मला सांग. सांगतो हा. दादोस, पण हे सगळं तुम्हाला चतुर बिरबलचा मुलगा सांगेल. बापरे टेन्शनच आलं. सावकाश. हा 10-11चा पाना. ते चहापणा असतं. कोण आहे ते? जरा समजून घ्या दादोस. जहापना आम्ही आमच्या जीवाचं रान करून चॅनलचं टाइम टेबल सेट केलेलं आहे. बापरे सावकाश. आपल्या चॅनलवर पहिला शो असेल राशी भविष्य. हा बा- कोकण कन्या गेली वाटतं. तर जहापना राशी भविष्य सावत्या महाराज सातारकर लोकांचं राशी भविष्य सांगतील. सावत्या महाराज सातारकर. हो. राशी भविष्य. हो. त्यानंतर आम्ही 2 प्रसिद्ध मूवीज दाखवणार आहोत. कोणती? प्रसाद ओक यांचा कुंकू लावते माहेरचं वा. आणि सई तामणकर यांचा बाबूरावला पकडा. कारण उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करत असताना, पुरस्कारांची लयलूट करत असताना आपण मागे काय करून ठेवलं याची जाणीव व्हावी म्हणून. आमचा पुढचा शो असणार आहे कुकुरी शो. कुकुर. आणि या शो मध्ये हा. पाककृती सादर करेल माझी जानेमान अनारकली दगडू मयेकर. हिला तू पाककृती करायला दिलीस? ही जे मोदक करते ना ते आपले सैनिक तिकडे गारगोटीचे दगड म्हणून वापरतात. कायला काय ठिणग्या उडतात. कायला परवा तिने भाकरी केलं, 2 भाकऱ्या जोडल्या आणि घोंगडी म्हणून वापरलाय मी बर्फा प्रदेशात. थंडी अजिबात वाजत नाही. असली तिची कला आहे. माझ्या मते हे तिचं टॅलेंट आहे. टॅलेंट. दादूस टेन्शन घेऊ नका. यानंतर आमचा संध्याकाळचा शो असणार आहे कोण बनेगा अकबरपती. हो. या कार्यक्रमामध्ये आम्ही अकबरवरती आधारित सगळे प्रश्न विचारणार आहोत. बापरे काय प्रश्न विचारणार तुम्ही? प्लीज मला सांगा, मला भीती वाटायला लागली. म्हणजे हेच अकबरच्या दाढीमध्ये किती केस आहे, बापरे. अकबरच्या कुठल्या मांडीवर तीळ आहे, इकडे अकबरच्या कुठे कुठे आणि किती तीळ आहे. माझे तीळ म्हणजे काय हेरिटेज प्रॉपर्टी आहे? तुमच्या अंगावरचे तीळ आणि त्यांचे स्थळ करण्यासाठी आम्ही तुमचं जे स्टिंग ऑपरेशन केलं होतं बाथरूम आणि बेडरूम मधलं, ते आम्ही चॅनलवर टेलिकास्ट करणार आहोत. आणि त्या शोचं नाव असणार आहे अकबरचा तीळ पापड. बापरे तीळ पापड. वैचारिक जनता काय? सगळी फालतूगिरी दाखवणारच की काहीतरी आहे चांगलं याच्यात चॅनलवर? आहे जिल्हे इलाई आहे. आमच्या चॅनलवर वेगवेगळ्या सिरियल आणि वेगवेगळी नावं आहेत. काय बोलतोस काय? जसं की अकबर तुमचा करतो काय, अकबरची झाली कायली, अकबर माझी लाडाची, अकबरला लागला छंद भक्तीचा. तू नक्की बिरबलचाच पोरगा आहेस ना? की बिरबल तुझ्याकडे शतपावली करायला आला होता? वेगळं आहे ना, पण वेगळं आहे. दादूस टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. हे सगळं टेन्शन दूर करायला आमचा अजून एक कार्यक्रम असणार आहे. बापरे काय म्हणतोस काय? तो एकदम हास्यास्पद असणार आहे. आपण करतोय ते हास्यास्पद आहे. तू जे म्हणतोय ते हास्यरंजन करणार आहे, कळतंय का? तेच ते. तो कार्यक्रम एकदम हास्यरंजन करणारा असणार आहे. कोणता कार्यक्रम? त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा अकबरची हास्य जत्रा.
अशी आम्ही एक ट्यून पण बनवली आहे. आणि माझ्या कार्यक्रमाची प्राजक्ता माळी असणार आहे हा स्वतः. करेक्ट. प्राजक्ता माईला कुकर मध्ये ठेवून 3 शिट्ट्या काढल्यावर अशीच दिसेल ती. अकबरे सासुरे, नाईट स्लॉट साठी एक वेगळाच कार्यक्रम आम्ही योजलाय. कोणता? वाईल्ड अकबर. मी सासरा आहे, सांगा तिला. या कार्यक्रमामध्ये तुम्ही जंगलात जाणार, चिखलात लोळणार आणि किडे मुंग्या खाणार. बस बस. आणि अकबर पहिल्याच एपिसोडला कांगारू तुम्हाला किडनॅप करणार आणि त्याच्या पिशवीत लपवणार. 5 महिने तुम्ही कोणाला भेटणार नाही. काय स्क्रीन प्ले आहे ना? काय बोलताय? हा कसलं चॅनल आणि हे कसले शो आहेत रे दळभद्र्यानो. जडी स्थळी काष्टी पाषाणी नुसता माझा अपमानच करताय तुम्ही. सिपाईयो, या सगळ्यांना चुनवा दो. कुठे वाघ जरा खाली वाघ. उभ्याने झाडू काढतीस होय. हा, पायवर घ्या. आणि आज सगळी कामं इथं हालमध्येच दाखवणार का करू ना? स्वयंपाक घरात काय उंदरा ठेवलेत का जेवण बनवायला? काय आई तुम्ही पण ना. हा, काय तर सूर लागलाय डोक्यात जातोय माझ्या सुरा. आता जवळच आहेस, लक्षात ठेव. अय्या, मामांजींचा फोन आला. हॅलो. मामांजी बोला. हा नमा बेटा, कसे आहे पोरी होऊन तुम्ही? बरं आहे बरं आहे. तुमचं बरं आहे का? हा मस्त. बरं एक काम आहे बाळा. हा, काय? ते आपल्या गल्लीमध्ये बघ 4 बिटलिंगा सोडल्यावर तो विष्णू राहतो ना. हा, विष्णू अण्णा राहते. अगं त्याच्याकडची म्हातारी ती शांता मेली ना ग. हा, माहिती आलता सकाळी फोन. हा, आणि काय झालंय त्याचा तो पोरगा आहे ना, तो बाहेर गावी कुठंतरी इंग्लंडामध्ये. हा काय? हा, तर त्याला यायला 12 घंटे लागणार अजून. बर बर. लयच गर्दी झाली एवढ्याशा खोपटामध्ये. आपल्या गावाकडची मंडळी येईल तिथं. त्यात तो सदाशिव माहितीये ना तुला? सदाशिव कोण कोण? अगं आप्पा ग म्हातारा. हा, ते गावचे हा, सदाशिव आप्पा. तो कातावला आहे तिथं गर्मीमध्ये. मला फोन आलता त्याचा. म्हणला अण्णा तुझ्या घरी जातो. म्हणलं जा ना आपलंच घरी. हा, इथं नको सांगते ना, इथं नको. आणि त्याच्या बरोबर ती त्याची नाते बर का छोटे. अरे काय गोड पोरगे ग ते. बर बर. शेवाली माझ्या अंगावरची येते. जरा उठ बस नीट करा पोरी हो. इथं जागा नाही, सांगितलं जागा नाही. इथं कुठं? हॅलो, काय झालं काय ग? मामांजी तुम्ही येणार आहे का? मी कसलं इथं ऊस टारला आहे. ऊस सोडून कुठे येऊ माहिती? बरं मग जाऊ दे, ऊसात लक्ष राहू दे. नाही काय आहे नको सांग. पाहुण्यांची उठ बस नीट करा. हो मामांजी, आम्ही लाख करू, पण कसे इकडच्या घरच्या माणसांना पण पटलं पाहिजे. कोणाला? ह्यांना आईंना नाही पटत. काय प्रश्न आहे तिथं? म्हातारीला म्हणा नीट राहायचं तर राह, नाही तर ते चिन्हावरून टाकलो. मामांजी काय बोलताय तुम्ही? अरे नाही तर काय पाहुणे रावळे येते ते घरी उडबस करायला नको, भाऊकी पाळायला नको का आपण? बर बर बर, आम्ही करतो, आम्ही समजावतो. तुम्ही नका काळजी करू, आम्ही समजावतो. बरं तिच्या डोक्याला दे, तिला फोन जरा बघू काय किती लगेच. तिला फोन दे. देते देते, घ्या आई निवांत. हॅलो धने, ठेव फोन. फोन ठेव. अहो मी काय म्हणते, ठेव फोन. आहे का आता? स्वतःच म्हणतोय दी फोन नंतर म्हणतोय ठेव फोन. अय ताई, काय ग? नेहमी ठेव फोन निस्किट संपतात, सुरू झालं. लय भरकटू नको, ते अण्णा येणार आहेत आपल्याला सगळं सावध. हा, मी पण त्यांच्यासाठी जरा बाप ठेवायचं. शांता का गेली? बसा निवांत, बसा निवांत. आमची शांता का गेली? आता काय जाणाऱ्या माणसाला कोणी थांबवतो का? गेली आता काय वय पण झालं होतं. शांत वहिनी, ओळखलं काय मला?
ओळखलं म्हणजे ओळखते मी तुम्हाला. कोण? हे सदाशिव भाऊजी तुम्ही नाही, पण मी कोणाचा कोण वहिन्या? माहिती मला ते. जाऊ बाई. मी तुझ्या नवऱ्याचा लहानपणीचा दोस्त सदाशिव अप्पा. सदाशिव ओळखते मी. आता याला फोन केलता तुझ्या नवऱ्याला, म्हटलं बाबा इथे शांत अक्का गेली. आपल्या हातात थोडे नाचत गेली. ए शिवा, काय करते तू? पोरीला दुःख माहिती नाही ना, लहान आहे, शांत अक्का गेली. वहिनी, ए वहिनी, ओळखलं का? हा ओळखलं ना. हे कोण? लहान पोरगी आहे ना हे. ओळखलं? नाही तसं नाही. कोण म्हणजे कोणाची कोण? पोरगी लहान ती. लीला नाही का? लीला लीला होय. लीला लीलाची बहीण कुंदा. होय कुंदा. कोण कुंदा? बहिणी आहेत ना लीला कुंदा. तर लीलाने कुंदाला आलं तर ते जगन्नाथचं मागणं आलं, पण त्यांनी नाही बोलले ते. आणि मग लीलाने लग्न केलंय काशीनाथ सोबत. काशीनाथ ही माझी नात आहे. हे बाकीचं कशाला सांगितलं? वहिनी अशी काय करते? आपलं नाती गोती माहिती असली पाहिजे माहिती. पण ही तुझ्या नवऱ्याची एकदम लाडली आहे. लहानपणापासून तुझ्या नवऱ्याच्या अंगा खांद्यावर केली आहे. गोड आहे ग पोरगी, गोड आहे, लय गोड आहे. या दोघी आम्ही सुना आम्ही मोठी नमी. अच्छा योग्याची होय तू? मोठा म्हणजे योग्या ना. आणि ती मी मंदारची. अच्छा पोरी चाय टाक जरा. टाकते दुधाची बनवा. दुधाची चांगली कडक घ्या, पण दुधाचीच लागेल. आणते. आराम करा, बसायचं. नमे काय झालं? काय होते? चाय मध्ये आहे ना, हे आपल्या शेतातलं कीटकनाशक आहे ना, त्याचे 2 थेंब पण टाक. आल्यापासून विचारते ओळखला का, हे कोण ते कोण, हे पण मरून जाईल एकदाच. आई पाहुण्यांच्या चहा मध्ये आपण असं इश हळू किती मोठ्याने बोली ती. पाहुण्यांना डायरेक्ट माराय. अगं थांब, किती मोठे. जा चाय बनवायला जा. आई तू अगं ह्यो माणूस घोरायला लागला. अगं माझी जागा पण गेली, मी कुठं बसू आता? आई इकडे बसा की जरा. अगं ही तर थोडा ऍडजस्ट करा ना, इकडे बसा. कशाला आणलंय तिथे मला? बघ तसंच भरते. वय दे इथं. जा खाऊ नका जास्त. मला पण गोळी पाहिजे. मला पण गोळी पाहिजे. मला पण गोळी पाहिजे. हळू वरडलेस ना, अंगठा बघितला, अंगठ्या खाली ना एवढंच करीन, जागच्या जागी मरशील. काय शिवा माझी पोर काय आलं? काय नाही, हे घे. वहिनी यम्मी आहेत चॉकलेटी. आहे ना, यम्मी आहेत चॉकलेट. यम्मी आहेत चॉकलेट. यम्मी आहेत ना. यम्मी आहेत चॉकलेट. यम्मी. काय ग, कसला आवाज आला? काय आई? काय झालं? काल काय नाही, आजी घाबरल्या आहे ती, मग त्यांना मला ना चॉकलेट खायला दिली आहे ती. यम्मी आहे ती चॉकलेट. बया आजीला घाबरलोय तू? अगं आमच्या सासूबाईंना घाबरून हार्ट अटॅक आला तर जातील ना वर. जाऊ दे की मग. आमच्याकडे ना अण्णा आजोबा यायचं ना गावच्या घरी, ते पण असंच बोलायचे. काय? म्हातारी खाती आणि सोपा उभीत बसती. खाऊन फुटणार आहे ना, जाणार आहे एकदाची म्हातारी. आई गप्पा बसा. हे मामांजी पण ना पोरा सोरांसमोर लय खरं बोली त्यात.
आई आई गंमत करतात मामांजी. नाही का आपल्याला म्हणत होते की म्हातारी मेली तर कोरड्या उसावर जाळून टाकीन म्हणून. गंमत म्हणले होते. गंमत कर. दादाड कशाला इचकती ग? टावाळ कुठली? मला टवाळ म्हणाल्या. मी काय टवाळ आहे का? मी काय अशी उलटी झाड. वाटवागुळ ग. टवाळ म्हणल्या वाटवागुळ नाही. नको ते हादडला. कुठे घुसळती का ग तू प्राणी? ए शांता शांतक्का, माझी शांतक्का. दादाड कशाला इचकती ग? टावाळ कुठली? मला टवाळ म्हणाल्या. मी काय टवाळ आहे का? मी काय अशी उलटी झाड. वाटवागुळ ग. टवाळ म्हणल्या वाटवागुळ नाही. नको ते हादडला. कुठे घुसळती का ग तू प्राणी? ए शांतक्का, माझी शांतक्का. अहो त्या शांतक्का नाही आहेत. त्या आहेत ना, त्या आमच्या सासूबाई आहेत. तुम्ही बसा. शांतक्काने मी आम्ही लहानपणाचे दोस्त आहे. गावात लहानाचे एकत्र मोठे झालो. मी शांतक्का गोट्या खेळायला जायचो. शांतक्का गोट्या खेळायची? नाही, मी शांतक्का आणि गोट्या तिघं खेळायला जायचो. चांगलंय. गोट्या कुठे आहे मग? गोट्या कोण आहे? गोट्या माहिती नाही? नाही तसं. वहिनी अशी काय करते? गोट्या तुझा नवरा. तुम्हाला सांगतो वहिनी, गोट्याला लहानपणापासून ऊसाची आवड. लय भारी जीव ऊसावर. मी शांताक्का आणि गोट्या आम्ही तिघं ऊसात जायचो लपाछुपी खेळायला. राज्य माझ्यावर असायचं. गोट्याने शांताक्का संध्याकाळपर्यंत सापडायचेच नाही. ऊसातच लपाछुपी खेळायचे. अच्छा, म्हणून मामांजींना लहानपणापासून ऊस एवढा प्यारा आहे तर. शांताक्काने फोन केलता. मुली गोट्याचा फोन आलता. ऊस टरारून मोठा झालाय. शांताक्का ये एकदा लपाछुपी खेळायला. शेवटची इच्छा पुरीच राहिली शांताची आमच्या. आता मी आले तर जाऊन गोट्याच्या छाताडावर बसाय सांगा तिला. शांता करती तरीच म्हणते. नेहमी म्हणायचे शांतीने हे दिलंय, शांतीनं ते दिलंय. बायकोला काय कोणी द्यायचं बघितलंच नाही. हॅलो. हा बेटा, काय झालं बेटा? मारलं हाय. कोणी मारलं तुला? तुमची म्हातारी, तुमची बायको. अरे बेटा, तू काय येडे का ग? ती काहून मारलं तुला? माझ्या पाठीचा मनुकाच तोडला हाय. अरे बापरे, तुझ्या पाठीचा मनुका तोडला का? आता तिला ऊसात जाळू आपण. हिचं काय डोकं फिरलं का? ते डोकं फिरल्यासारखंच वागत्यात. अहो जेव्हापासून बरं तिला फोन दे. माणूस खाण्यासारखे वागित. दे तिला फोन. मी देते. दे फोन, दे तिला. म्हातारीला घालून टाका. हॅलो धने. फोन हवा आहे का? तुम्ही काय म्हणता? फोन ठेव. अहो पण मी गरज ठेव फोन. काय ग ये? माझ्या घरात आग लावाय आलीस. आता मरते तू. काय एक एक पदार्थांची नावं असतात नाही. काय मागवायचं तर कळतच नाही. हे काय? पनीर लबाबदार. हे म्हणजे प्रसाद ओ रुबाबदार असं आहे का नाही? चला. आणि रुबाबदार म्हणजे कसं? नाव पण सूट झालं पाहिजे का नाही? रुबाबदार म्हणजे कसं? म्हणजे हँडसम मांज्यासारखा असला पाहिजे. कातील उगायचं नाही.
शेजारी रुबाबदार आहे तरी पण प्लॅटोनिक. सर ऑर्डर काय सर? हॉटेल बंद होणार आहे त्यामुळे ऑर्डर दे का काय? आई पनीर भुर्जी सांगूया काय? हा पनीर भुर्जी? हा. कोंबडी कधीपासून पनीर द्यायला लागली? बाप रे सर. अंड्याची बुर्जी असते ना तसं पनीर कुस्करून त्याची बुर्जी बनवतात. पदार्थ आहे सर तो. होय काय? येस सर. ते चांगलं असेल काहीतरी. एक्सक्यूज मी. एक मिनिट. हा चालेल. येस सर. मला एक संपूर्ण शाकाहारी थाळी आणि सोबतीला कॅरमल कस्टर्ड मिळेल? येस सर मिळेल ना. हा. येस. संपूर्ण शाकाहारी थाळी आणि पुढे काय मागवल्यानी? ते एक्स्ट्रा कोशिंबीर. फक्त तो इंग्रजीत बोलला. काय 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 लोकांना ना शायनिंग मारायची सवय असते. काही समजली? माफ करा पण तुम्ही माझ्याविषयी काही बोलताय का? नाही बा. नाही नाही आम्ही कशाला तुमच्याबद्दल बोलू? एक मिनिट. तुम्हाला ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला. सावंतवाडीला तुम्ही गोटी सोडीची गाडी चालवता काय? व घे बाय म्हणजे. हा होय तर माका वाटलाच माका तरी. काय हो दादा नू धंदो बिंदो सगळं व्यवस्थित ना? हा नाही बाकी तो सोडो मस्त मिळतात. चाट मसालो वगैरे टाक. काका ते टुचूक केल्यानंतर गोटी कुठे जाते? माझ्या चेहऱ्यावरून मी तुम्हाला गोटी सोडा विकणारा वाटतो? काय म्हणताय तुम्ही? हा काय म्हणजे काय? आता गोटी सोडा विकण्याचा चेहरा काय वेगळा असतो काय? हो तुमच्या आमच्यासारखा नाही विकत गोटी सोडा. सर ही तुमची थाळी. धन्यवाद. आणि हे कॅरेमल कस्टर्ड. वा 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 वा. धन्यवाद धन्यवाद. येस सर. मला थोडंसं पाणी द्याल का? माझा येस. उपवास आहे, मला सोडायचा आहे. मोठा उपवास सोडणार. आम्ही काही उपास सोडलेलाच नाही कधी आयुष्यात. आयुष्याच्या भावाचा उपास सोडतोय का परवा जरा नाही काय परवा. हे आई काय ते? कोशिंबिरी सारखा नाही दिसणार नाही. काहीतरी बुळबुळीचा. हलतय काय रे? हलते बघ कसं हलते बघ. जिवंत वाटतं. जिवंत हा वासाडा नॉनव्हेज खाऊन उपास सोडतोय. काय बोलतास? व्हेज हॉटेला. महोदय आपणास काही त्रास काही समस्या नाही? मग तुम्ही माझ्या ताटाकडे बघून कुजबूज का बरं करताय? नाही कुजबूज नव ते काय सांग मागवलं आहे ना तर आम्हाला जरा वेगळं दिसतं म्हणून बाकी काय नव. हे हा हे मागवलं आहे. हे कॅरमेल कस्टर्ड आहे. मिष्टान्न आहे ते. आहे का? मिष्टान्न म्हणजे काय असता? मटन. मटन म्हणजे मटन खाऊन उपास सोडतात? वहिनी नाही, हे मटन नाहीये. हे मिष्टान्न म्हणजे जेवणानंतर खाण्याचा गोड पदार्थ. अच्छा जेवल्यानंतर गोड खातात काय? हो. तुम्ही नाही खात? मी जेवल्यानंतर तंबाखू खातो. कौतुकाने सांगताय तुम्ही? नाही तेव्हा खोटं काय सांगायचं? आपल्याला खोट्याबाजी सवयच नाही काय? हो बरोबर ना. हे घातक आहे. तंबाखू खाणं हे घातक आहे. याने कर्करोग हो. आतंकुल नाही नाही. एक मिनिट. आई मला पण पाहिजे ते. घे ना मग काकांकडून. आपलेच होते. नाही थांबा. काय नाही काही काकांकडून वगैरे. एक मिनिट. वहिनी हे मी मागवलेलं आहे की नाही? हे माझं आहे, मी खाईन. तुम्हाला हवं असेल तुम्ही वेगळं मागवा प्लीज. नाही आम्ही मागवला असता पण हायता काय हा आता महाग असताला ना. नाही हे महाग नाही. याची किंमत केवळ 40 रुपये आहे. काय सांगतास? ऐकलंस काय? 40 रुपयाचा आहे. फक्त 40? मी 100 मागवेन. मागवा. 4000 रुपये लागतील. मागवा. 100 मागवा. वेटर वेटर. आम्ही पण मागवतो. मग आम्ही सोडता का? येस सर. वेटर. येस सर. कमरेला केस थोडा आहे. कमरेला नाही मांडीला आहे का सर? नाही ते आम्हाला खाण्यासाठी पाहिजे होता. कसं देणार सर काढून मांडी? अरे बुद्धिशत्रूंनो जे बोलताय ते एकदा ऐका ना रे. कॅरमेल कस्टर्डला ते कमरेचा केस तोडा म्हणताय चुकून. कॅरमेल सॉरी सर मला माहित नव्हतं सर. सॉरी. 3 घेऊन ये. 3 काय? ते काय ते आहे ना 3 घेऊन ये.
कमरेला कसं तरी होत आहे. काय होतंय तुमच्या कमरेला? काय त्याचं नाव येत नाही. कॅरमल कस्टर्ड आहे. हा तेच ते 3 घेऊन 3 घेऊन. कमरेला कसं तरी होतं यांचं. नका बघू असं. मला जेवू द्या, मला भोजन करू द्या. ऐका ना, गोड आहे का? गोड लागता? मिष्टान्न आहे की नाही ते? मग ते गोडच असतं. नाही म्हणजे आम्ही कधीच खाल्लेलं नाही ना त्याच्यामुळे. बरं. आणि काय आहे एकदा ऐकता काय हिने एकदा खरवस बनवला नव्हता. अरे वा छान. ड्रिल मशीन पण तुटला नाही. मग आम्ही ना हातापायचा मल काढण्यासाठी दगड म्हणून वापरलेला त्याला. गपरवता म्हणजे पोटात नाही गेलो खरवस, पोट घासूक मिळताना त्याने. नका मग कशा नका 4 चौकात बोलताय. नका बोलू हे प्लीज. कृपा करून हे बोलू नका. मी जेवतोय, तू लांब हो. जेवताना अत्यंत किळसवाणी विषय काढताय तुम्ही. असं करू नका. हाय तो माणूस का कोण सांगत. सर काय रे, सॉरी कॅरेमल कस्टर्ड संपले सर. शेवटचं होतं ते मी या सरांना दिलं सर. असं कसं झाला? हायता चुकी एवढा मोठा हॉटेल उघडला सर. हायता ठेवूनच नाही म्हणजे काय? नाही तुम्ही फ्रेश बनवणे आम्हाला आणून नाही सर, काय ते असं पटकन नाही बनवतात. त्याची खूप मोठी प्रोसेस आहे सर. एक काम करा सर, तुम्ही प्लीज उद्या. सॉरी सर पण खरंच संपलं. अरे ह्याला काय अर्थ आहे? हा माणूस भिकारासारखा खाणार आहे, आम्ही ह्याच्या तोंडाकडे बघत बसायचा. मी का खाईन भिकारासारखा? मी वागवलेलं आहे ते. मी व्यवस्थित खातोय. तुम्ही भिकारासारखे माझ्या ताटात बघताय. मला खायचंय. दादानू काय तो माझं पोरगो बघा तरी त्याच्याकडे. नजरेत बघा त्याच्या. हा जीभ पाणी सुटला थोडंच. आपल्या एवढूसा पोराक म्हणून द्या. त्याला तर मी काहीच देणार नाही. देवा ना. नाही द्यावं. काय त्याच्यात काय द्या. नाही देणार आहे मी. दया माया काय नाही ना तुमका? नाहीये. आणि ह्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तर ते येत सुद्धा नाही. असं वाटतं हायवेवर कुठलं तरी इमूचं पिल्लू पळतंय. बघा मला त्याला काही द्यायचं नाही. मुळात तो माझ्या या ताटाकडे का बघतोय, कॅरमल कस्टर्डकडे का बघतोय? मला राग येतोय. राग येतोय त्याचा. हो. मग तुडवा त्याला. सार्वजनिक आहे तो. थोडं बिंदास तुडवा. काय हो बोलताला सार्वजनिक आहे? एक मिनिट महोदय, मला हिंसेवर विश्वास नाही. मी त्याला काही तोडवणार वगैरे नाही. ठीक आहे मग ऐका ना. हो तुमचं राहू द्या, माझं राहू द्या. हा कौमार्याचा कुस्कर आहे ना, हा मंदिर ठेवूया. कौमार्याचा कुस्कर आहे ना. काय काय शब्द आहेत? हा हे काय शोधून आणले तुम्ही आज? नाही ऐकून तर घ्या. कौमार्याचा कुस्करा हा शब्द आहे. का असेल त्याचं नाव येत नाही ना, तर मंदिर ठेवूया. मी 1 2 3 4 म्हणीन. पहिला धावत जाऊन कोण घेईल ना ते त्याचं होईल. आयडिया चांगली. मंदिर ठेवा. काय झाला? मी ते विकत घेतलेलं आहे. मला कुठलीही स्पर्धा लावायची नाहीये. काय बोलायचा माणसा? वेटर वेटर. येस सर. इकडे या. येस सर बोला ना. या कुटुंबाला माझ्या टेबलवरून आत्ताच्या आत्ता उठवा प्लीज. ओके सर प्लीज तुम्ही तुमच्या टेबलवर बसा ना प्लीज सर. नाही उठणार. याला त्रास होतो, याला उठवा. मी नाही उठणार. जा सर थोडं कोऑपरेट करा. नाही मी नाही उठणार आणि मी त्यांना बसूही नाही देणार. मी उठलोही असतो पण आज माझा उपवास आहे आणि उपवासाच्या दिवशी असं जेवत्या ताटावरून उठू नये. मोठा उपास होणार. आम्ही काय उपास मारू नका सर. मारू नका. एक काम करा ना, त्यापेक्षा ते खाऊन टाका म्हणजे विषय संपेल ना. मी नाही खाणार आहे. माझं संपूर्ण जेवण झाल्याशिवाय मी ते खाणार नाहीये. शास्त्रात काय लिहिलंय? जेवल्यानंतर गोड खाल्लं तर आम्ल तयार होत नाही, पोटात जळजळ होत नाही. अहो पण तुमच्या ताटात गोड बघून त्यांच्या पोटात जळजळ होते त्याचं काय? म्हणजे काम करा. माझं काय म्हणणं आहे, एक दिवस तुमचा क्रम जाऊ दे ना. ते खा पहिलं. नाही तत्व म्हणजे तत्व. बरं तुम्हाला जे करायचं ते करा. एक काम करा सर, तुम्ही तुमच्या टेबलवर जा आणि मला जी काय ऑर्डर ती द्या, मी घेऊन येतो. मी नाही उठणार. मला इथंच द्या. मला बरं ठीक आहे. ऑर्डर बोला. तुमच्याकडे आमटी भात आहे? हो आहे. मग 2 हाफ आमटी भात आणि 1 हाफ भात द्या. ओके ठीक आहे. सतत बघू नकोस माझ्या कॅरमल कस्टर्डकडे. तू आमटी भात येतलो मग आपण टुक 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 करून खाऊचा. आणि आपण कोणाला द्यायचं? एका माणसात देऊच. अत्यंत बालिश होत हे. अत्यंत बालिश. तुम्ही जावा. त्या शांत करा तुमचा काय. वा वा वा. काय मजा रे. तर तू नीट खा. त्याला वाशी आमटी देस. बघ हा असा भात आहे ना, हा बघ असा एकत्र करायचा आणि हा मध्ये खड्डा करायचा आणि त्याच्यावर अशी आमटी ओतायची. माझ्या कॅरमल मस्त आहे. बरं लागता आमटी कस्टर्ड. गलिच्छांनो मारू ना. गलिच्छांनो माझा कॅरमल कस्टर्ड खाल्लं रे.
मरा गिळा सगळं का बेटर मी बिल भरणार नाहीये. खाऊ द्या यांना सगळं खाऊ द्या. माणसात गलिच्छ परत भेटू नका. नाही पोचलो. हो काय नाही 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 हो नाही झालं पोचून वेळ झाला. हो 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 लव बर्ड्स विला. माझ्यातलं आणि ईशातलं प्रेम आता जवळपास संपुष्टातच आलेलं आहे. इथे येऊन बघू आता काही नव्याने सापडतंय का. डॉक्टर ऐका ना मी ठेवतो फोन कारण ती एकटीच बसली आहे तिकडे. काय तुम्हीच आम्हाला इथे पाठवलंय आमच्यातलं भांडण मिटवायला तर तुमच्यामुळेच भांडण होईल असं वाटतंय. मी ठेवतो. नाही लवबर्ड्स पक्षी मी नंतर सांगतो तुम्हाला मी. हो हो बाय. सॉरी माझे कान धरायला पाहिजे वेडाच आहे मी. सॉरी सॉरी ना उषा. सॉरी सॉरी उषा सॉरी पुन्हा उषा म्हणा. नाही सॉरी सॉरी एवढं सगळं उषाचं नाव माफ कर चुकून निघालं ते. खरंच चुकून निघालं. आय एम सो सॉरी चुकून निघालं उषा. चुकून ईशाची उषा कशी होऊ शकते रे. नाही ईशाची चुकून उषाच होऊ शकते ना. ईशाची मंदाकिनी कशी होईल चुकून. हो की नाही. तेवढं तू बेनिफिट आता मंदाकिनी हवी आहे तुला. नाही मंदाकिनी हवी आहे याला. अगं नाही मी उदाहरण दिलं फक्त. मंदाकिनीच हवी होती तर मग आधी शोधायची होती ना. मंदाकिनी हवी आहे ना तुला. चल एखादा धबधबा बघूया. दाखवते ना तुला माझ्यातली मंदाकिनी. नको 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 असं काही कर. तू थांब ना. तू कशा तू इथे अगं तू बस ना इथे. ईशा काय तू उगाच काहीतरी फंबल पडला ग चुकून. एवढं काय त्यात. अगं फंबल पडला ईशा काही नाहीये त्यात. फंबल म्हणजे लफडं नसतं रे. हे काय वाक्य आहे मला सांग. हे काय वाक्य. रागवू नकोस मी जेन्युइनली विचारतोय तुला. फंबल बरोबर अशाच नावाचा कसा काय पडतो जिच्या बरोबर तू दिवसभर एकत्र असतोस, जिच्या बरोबर डबा खातोस, जिच्या बरोबर सगळा वेळ घालवतोस, जिच्या बरोबर तुझा अफेअर आहे. अगं ईशा अफेअर नाहीये. तू उगा आम्ही ऑफिस मध्ये असतो. तू उगाच त्या राईचा पर्वत करतेस प्लीज. म्हणजे आता मी पर्वत आहे. तू मला पर्वत म्हणतोस तू आता. तुला पर्वत नाही म्हणा मी. जरासं वजन वाढलंय माझं मला माहिती आहे. पण तू पर्वत म्हणू नाही शकत मला. तुला माहितीये मला थायरॉइड आहे. हा आवाज नको लावूस प्लीज. नको लावूस यार आवाज ईशा. अच्छा आता तुला माझा आवाजही नकोय. तू ईशा तुला लक्षात येत आहे का ईशा माझ्या प्रत्येक वाक्यानंतर तू अच्छा हे नकोय असंच म्हणते. सगळं नको ना यार. आपण इथे कशासाठी आलोय ईशा. भांडायला आलोय का आपण. आणि हे बघ ऐक मला खरंच वाटतंय आपल्यात काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होतील. काहीतरी खरंच आपल्यात घडेल. काहीतरी नवं नातं निर्माण होईल यार प्लीज यार ईशा. सॉरी पण मला खरंच नाही वाटत आपलं काही होऊ शकतं. मी खरंच सांगते तुला मला नाही वाटत आपलं काही होऊ शकत. कारण आता एवढ्याच्या वेळात ईशाची उषा झाली. आज काय नवीन मंदाकिनी झाली. अजून 2 दिवस राहिलो ना तर फार ईशाची श्रीषा होईल. तू श्रीषाला मध्ये आणू नकोस. आमचं काहीही नाहीये. उगाच ते मी ऐकून घेणार नाही. म्हणजे उषा बरोबर आहे. म्हणजे उषा बरोबर कोणी ऐकलं नाही ते मी कोणाला सांगू. तू आता तुझ्या तोंडाने कबूल केलंस तुझं उषा बरोबर आहे. ईशा ऐक तू शांत हो ना यार. तू लगेच ना तू कुठे जाऊ नकोस. थांब जरा. अरे मी हे बघ मी कधी खोटं बोलतो का. हो गुड म्हणजे तू ओळखतेस मला. म्हणजे तुझं प्रेम आहे माझ्यावर. म्हणजे तुला हेही माहिती असेल की मी जेव्हा खोटं बोलतो तेव्हा धडधड वाढते की नाही माझ्या मनाची. माहिती मला. ऐक वाढली ऐक घे वाढली. किती हळू आहे बघ. ईशा ईशा कशाला उगा चिडतेस ग.
नॉटी वागतो माझी. मी अजून नॉटी वागलोच नाही तुझ्याची. नॉटी आहे तू नॉटी, तू माझं पिल्लू आहे. नॉटी आहे. माझी गुंडू आहे तू. 440 करंट माझा तुम्हाला सोचल का? सर तुमच्यासाठी वेलकम ड्रिंक घेऊन आलो, नाश्ता घेऊन आलोय. सगळं चुकलंय तुझं. टायमिंग, गाणं, सूर. एकांत दे आता. एकांत दे. नाही मला गडबड आहे वाईच, मला जायची आहे. तिकडे दुसरं पोरग आहे ती आता इथं काय एकांत बिकांत लागेल ती त्याला सांगा, ती आणून देतोय तुम्हाला सगळं आणून देईल तुम्हाला, काय अडचण नाही बघा. अरे एकांत म्हणजे अशी तू जा ना, तू जा, एकांत होईल आपोआप. इथे तू गेलास की एकांत होणार. शांतता, हा एकटेपणा. अहो मी कशाला बॉम्बलाय थांबतो इथं, मी जाणारच आहे. मला माझी कामं पडले ती मला. बरं साहेब मी काय म्हणतोय, रातच्याला जेवणाला काय कोंबडी? काय नाही, नको नको कोंबडी वगैरे नको. काहीतरी लाईटच ठेव, असं डाल खिचडी वगैरे. दाल खिचडी का? बरं चालतं, डाल खिचडी सांगतो मग. मला चिकन हवंय. कशाला ईशा? तू एकटा कसं डिसिजन घेऊ शकतोस? किती वेळा ठरलंय, सगळं डिस्कशन करून ठरवायचं. तू प्रत्येक वेळेला स्वतः कसं डिसिजन? मला चिकन खायचंय. गोरीला द्या हिला, गोरीला द्या. कॉमेडी येते, जाऊ द्या. जाऊ द्या. तुम्ही चिकन चालेल आम्हाला. चिकन फायनल. चिकन फायनल. चला मग. चालेल. कुठे? कोंबडी धराय. कोंबडी धरायला? हा आम्ही. तुम्ही नाही धरली का कोंबडी? आम्ही कोंबडी का धरू? ते जायला मारून आहे. कोंबडी नाही धरली का? काय अवघड नसते हो. कोंबडी धरायचं म्हणजे काय, तुम्हाला सांगतो काय करायचं माहितीये का? दोन्ही हाताना असं कोंबडीच्या मागे जायचं. तिला कळलं नाही पाहिजे बरं का, माग माणूस आहे का कोंबडा आहे ती. हळूहळू जायचं. तिला वाटतंय मग आपल्या माग माणूस नाही, कोंबडाच आहे. कोंबडा आहे वाटतंय. मग तिला वाटलं का नाही कोंबडा आहे की मग ती लय आकाडती. माग बघतच नाही ती. आकाडायला लागली की आपण बी बेसचं नाही बरं का, आपण बी थटून लागायचं माग, कोंबडा आहे म्हणून. वाईज बेसावत झाली की नाही की धरायची. धरली की मग बेतच करायचा. कापून ते जायला तलवा झाला पाहिजे मग त्या दिवशी. मग भारी माझी जरा क्रूर वाटतंय. नको नाही, घे ना चिकन, घे ना चिकनच घे. घे चिकन घे. मला चिकन नकोय आता. चिकन नको. नाही तुम्ही काय करायचं नाही, तुम्ही नुसतं खोरड्यात जायचं, एक कोंबडी सिलेक्ट करायची आणि मला द्यायची, बाकी सगळं मी करणार आहे. मग जर आम्हाला काहीच करायचं नाहीये, मग हा एवढा पॅच कशाला करून दाखवलास तू आम्हाला? माहिती असावी ना म्हणजे कोंबडी कशी धरते ती. तुम्हाला माहित नसते ना तिकडे कोंबडी. आपलं नको, आम्हाला कोंबडी नको. आम्हाला हे दे, बटाट्याची. चालेल का ग? बटाट्याची भाजी चालेल का? नको वेगळं पाहिजे काही? मला खरं तर बटाट्याचीच भाजी खायची आहे. यांचं नका ऐकू. बटाट्याची भाजी. हा चला मग. आता काय बटाटे निवडायला येऊ तिथे? नाही चला मग म्हणजे येऊ का असं म्हणलं मी. मग जातोला काय म्हणता तुम्ही? येऊ काच म्हणतो. जाताना सुद्धा माणसाने येऊ काच म्हणायचं असते. नाही काय नष्टर लागते हो. गेला माणूस परत आलाच नाही म्हणजे मग काय करायचं? चला ना, जा ना, करा ना काहीतरी. शांतता ठेवा जरा इथे. आम्हाला शांतता हवी आहे. शांतता म्हणजे काय सर? शांतताच असते हो इथं. लव्ह बर्ड्स म्हणजे शांतताच. फक्त काय होते, रातचं वाईस ती रातकीड असते नाही, ती आवाज करते. ती डार 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 चालू असतं आपलं त्यांचं. रातकिडा डार 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 असा आवाज करतो तुमच्या इथे? मला काय आवाज काढायचा आपलं डार 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 करते. ठीक आहे, ठीक आहे. हा बाकी शांतता असते एकदम. बरं, कळलं आम्हाला. तेवढं लक्षात ठेवा. मग अनुभवू द्या ती शांतता. चालते. येऊ का मग? हा या. बोला की. काय बोलू? या म्हणला ना म्हणून मी असं आलो. अरे तू येऊ का असं म्हटलंस म्हणून मी या असं म्हणालो. तसं नाही सर, तुम्ही या म्हणलं की मग मी येणार. पण तू येऊ का म्हणालास ना, मग मी काय या, मग मी काय म्हणू? येऊ का? नाही नको येऊ असं कसं म्हणणार? ऐका माझं नीट ऐकून घ्या. मी येऊ का म्हणलं की नाही की तुम्ही बर म्हणायचं. बरं आता नाही, येऊ का म्हणलं. अरे मग म्हण ना, येऊ का? बोलतो मी बरं. येऊ का म्हणलं सर? येऊ का? बरं. बरोबर. चल निघ, चल निघ, जेवण बनव. 440 करंट माझा. किती चिडचिड करतो.
करतोय सर तू? काय चाललंय तुझं? माझं काय चाललंय? कोण बघ ना तू कसा वागतोय. किती प्रेमाने मदत करायला आला होता, तुझी किती चिडचिड चालू आहे. काय प्रेमाने मदत करतोय? माणूस खाणायस रे तू. काय मी माणूस खाणाय? मुळात तुला ना टॅलेंट बघवत नाही. कोणाचं नाही? तुला असं आजूबाजूला टॅलेंटेड लोक दिसले ना की त्रास होतो. हा टॅलेंटेड होता. रातकिड्यांचा आवाज त्यांनी डर डर असा काढला. तो टॅलेंटेड होता? काय बोलतेस ईशा? होता तो टॅलेंटेड. बर, तो प्रयत्न तरी करत होता. कसला प्रयत्न आणि करता? तुझी जुनी सवय रे टॅलेंट दाबणं. काय मी टॅलेंट दाबतो? बरं ठीक आहे. आयुष्यभर माझं टॅलेंट दाबत आलास. तेच म्हंटल, तुझ्यावर कशी काय नाही आलीस तू अजून? मी काय काय कुठलं टॅलेंट दाबलं? मग हा मी सांग मला. सांगते. सांग. मी मोटर ट्रेनिंग स्कूल लावली होती, आठवतंय का? आठवतंय. आठवतंय. 3 दिवसात माझं ट्रेनिंग बंद केलंस तू. एक्सक्यूज मी नाही बंद केलं, ट्रॅफिक पोलिसांनीच बंद केलं ते 3 दिवसात. 3 दिवसात 14 लोकांना उडवलंस तू. अगं नशीब त्यांना जास्त काही झालं नाही म्हणून इथे बसली आहेस माझ्या समोर. काय नाही रे दिवसात ना नवशिके ड्रायव्हर दिसले ना की मग मस्ती चढते, मग येतात आडवे गाडी समोर. त्यांना कामच नाही. अरे कुठे झोपूया कुठे झोपूया, ईशाची गाडी आली, चला 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 झोपा, असं करतात ते. तरी आपलं सिरियसली म्हणजे ईशा खूप होत आहे काय? आणि मुळात हा वाद आहे का आपला? हा वाद आहे रे. मला म्हणाली गुन्हे अंगावर घे. गुन्हे का म्हणून अंगावर घेऊ? बरोबर, माझे गुन्हे का अंगावर घेशील रे तू? त्या उषाचे असते तर बरोबर सगळे 15 असते तरी घेतले असते. यार तू उषाला का मध्ये आणते आहेस ईशा? हे बघ मी सिरियसली सांगतोय. बघ ईशा, माझं ईशा बरोबर उषा बरोबर काही नाहीये. उषा काय नावं ठेवली आहेस यार देवा? ईशा उषा ईशा दोघांनी माझ्याच आयुष्यात आण. अच्छा हे बघ अगं नाहीये काही. म्हणजे माझं नावही तुला आवडत नाही? तसं नाहीये ईशा. ईशा ईशा प्लीज तिकडे नको जाऊस, इथे ये, इथे बस. नको जाऊस तिकडे, इथे बस. तिकडे काय आहे तुझं? चिडल्यावर तिकडे का जायचंय मला कळत नाहीये तुला. नाही यार, मेसेजेस वाचले. अरे ते चुकून केले होते तिला मेसेजेस. तुला करायचे होते ते मेसेजेस मला. जेवलीस का काय करतेस? हे सगळे मेसेजेस मी वाचलेत माझ्या डोळ्यांनी. अगं कलिग आहे ती माझी. जेवलीस का नाही का विचारू शकत? तू मला कधी नाही ना विचारलंस. अगं तू ऑलरेडी जेवलेली वाटतेस, का विचारू तुला? अच्छा अरे आता माझ्या जेवणाशी तुला एवढा प्रॉब्लेम आहे मला माहित नव्हतं रे. मला हे बघ नाही, पूर्वी तू अगदी पिल्लू तुला पिझ्झा हवा, मी तुला पिझ्झा घेऊन देतो. पिल्लू तुला बर्गर हवा, माझ्या पिल्लूला बर्गर हवा. माझ्या पिल्लूला ना गार्लिक ब्रेड खूप आवडतो. अगं हो, कारण पिल्लू हल्लू हल्लू गिल्लू गिल्लू करून ढोल्लू ढोल्लू झाला. त्याचं काय करू मी? आधी पिल्लू होता तो, आता हत्तीचा पिल्लू झाला. काय करू? तुला पिल्लूच राहावं असं वाटतं म्हणून मी नाही विचारत यार. आय डोंट नो, आय मे बी ऑर्थोडॉक्स पण मी ढोल्लू ढोल्लू. तुझी उषा काय ती सडपातळ. मी तिच्यावर तू तिकडे काय, इथे रेंज आहे का तुला चिडण्याची? तिकडे चल तू. ईशा ईशा ऐक ना यार, खरंच मला ती नाही आवडत. मला तू आवडतेस. माझं आणि तिचं काही रिलेशन नाहीये. ते मेसेज अगं ते तुला करायचे होते यार, चुकून होता ना यार. सॉरी ना ईशा, सॉरी ना. माझं पिल्लू आहे की नाही, माझं बब्बड आहे की नाही तू? मला नाही बोलायचं असतं पण बब्बड आहे की नाही माझं कुठले मधून द्यायला नाही तुम्ही वेडायस का? द्यायला नाही द्यायचं नाही सर. वटवाघळाचा आवाज होता. हा टॅलेंटेड आहे. कसा होता वटवाघळाचा आवाज? कसा? असा वटवाघूळ आहे सर असतोय. बर कशाला आलायस तू? जा ना. धबधब्यावर जायचे का? इथे धबधबा आहे? धबधबा म्हणजे एक नंबर बर का. हो ना. तुम्हाला सांगतो धबधब्याची धार जर इकडे मस्तकावर पडली की नाही, आतलं रागात म्हणजे असं खंगळूनच निघतोय पार. रक्तात ती घोसळणच होती सगळी. रक्ताभिसरण असतं ते, घुसळण असं नसतं काय. पण ठीक आहे, कळलंय आम्हाला. ती डायबिटीज बिबिटीज काय असेल की नाही सगळं निघून जाते. नाहीये आम्हाला डायबिटीज.
जा. नाही होय. नाही. मग स्पॉन्डोसॉटालिस आहे का? काय स्पॉन्डोसॉटालिस असतो नाही? स्पॉन्डोसोटालिस असा कुठलाच आजार नाहीये. स्पॉन्डोलायसिस असा आजार आहे जो नाहीये आम्हाला. ये ना तू. काय काय लोकांना असतो असला की काय करायचं, हे आशुमान काढायची बाहेर, दार इकडे घ्यायची, इकडं नाहीये आजार ना. इकडे घेतली की नाही मानका म्हणजे ताटच होतो हो. असंच झालं पाहिजे. वहिनी तुम्हाला सांगतो, माझी म्हातारीला मी तिकडेच घेऊन जातोय. अशी होती की नाही, तिकडे घेऊन गेलो, धबधब्याची धार इकडे पडली, म्हातारी ताटच हो. मानका कडकच झाला तिला. नेचर इज ग्रेट ना. नेचर इज ग्रेट. नाही मग आता बऱ्या आहेत त्या. बरी म्हणजे मानका कडक झाला, म्हातारी वाहून गेली. कसल्या स्टोऱ्या लावतोयस रे? खरंच सांगतोय मी. काय खरंच सांगतोय? बनवतोय स्टोऱ्या. हा तू आणि हिचा एक बाप दोन्ही मिळून ना स्टोऱ्या लावा. माझ्या बाबांवर नाही जायचं. का नाही जायचं? माझे बाबा स्टोऱ्या लावत नाहीत. तुझे बाबा स्टोऱ्याच लावता? माझे बाबा स्टोऱ्या लावत. या आमच्याकडे पुरणपोळी खायला या. नाहीये आता पण खायला या. म्हणजे अळूवडी काय मस्त केलीये, आज नाही काल होती, या खायला या. म्हणजे हे काय अर्थ? या वाक्यांनाच काही अर्थ नाहीये. ईशा सगळं आमच्याकडचं चांगलं म्हणून ते म्हणतात. ते काही स्टोऱ्या वगैरे लावत नाही. खरं स्टोऱ्या तू लावतोस. तुझी लफडी लपवण्यासाठी स्टोऱ्या तू लावतोस. प्लीज ईशा प्लीज. स्टोऱ्या तुझी आई लावते प्लीज, तुला पदराखाली घालण्यासाठी. आणि फक्त आई आणि तू नाही, तुझी बहीण स्टोऱ्या लावते, तुझा भाऊ स्टोऱ्या लावतो, तुझी आजी. दादा याची आजी आहे ना, जी माझी आजी सासू आहे ना, ती स्टोऱ्या, फक्त स्टोऱ्या नाही, ती तर स्टोऱ्या पण लावते आणि मशारी पण लावते. तू माझ्या आजीच्या मशिरीवर येऊ नकोस ईशा, आधीच सांगतोय मी. तू सकाळ सकाळ करत असतेस तेव्हा मी काय बोलतो? मूर्ख गप्प बस. त्रास होत नाही कोणालाही. त्या काळा झालेला मला आवडत नाही मशारी. त्रास होत नाही. अख्ख्या बिल्डिंगला विचार, कोणी अलार्म लावत नाही. तुझ्या वरनं उठतात लोक. मूर्ख बोल. मला तर आता तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये. मुळात तू आई बाबांना का आणलंस? नातेवाईकांना आणायचं नाही हे काउन्सिलरनी सांगितलं होतं की नाही? माझ्या बाबांचं नाव तू काढलं. मी काढलं नाही, ह्याच्यामुळे निघालंय बाबांचं नाव. चल, मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. जा, नाही राहायचं मला तुझ्या बरोबर. जा जा. तसंही मलाही नाही राहायचं तुझ्या. मग जा ना, जा. हे अच्छाचे व्हेरिएशन आहे, वेगळ्यांना दाखव. जा अच्छा. जा निघ. मला पण नाही राहायचं तुझ्या बरोबर. मला पण मी चाललं. मी चेकआउट करते. काय काय काय? नाही, मी लगेच येते हॉस्पिटलला. प्लीज पृथ्वी. अरे नाही प्रिया, काहीच आवश्यकता नाहीये, काहीच सिरियस नाहीये. थांब ना तू घरी. घरनं जाताना ओके होतास ना तू? हो. मग काय झालं रस्त्यात अचानक? अगं काय झालं, मला थोडीशी भूक लागली म्हणून नाश्ता करायला मी उतरलो. मी इडली खाल्ली, ऑफिसला गेलो तर मला पोटात दुखायला लागलं आणि अचानक माहित नाही का मला उलटी झाली ग. तर मी हॉस्पिटलमध्ये आलो. तर डॉक्टरांनी सांगितलं फूड पॉइझनिंग आहे. काय करशील? मी केला होता ना घरी नाश्ता. कशाला बाहेर खातोस रे? का करतोस रे असं पृथ्वी? मी नाही करे चांगला स्वयंपाक करत. पोअर कनेक्शन आलं का ग? हॅलो, करतोस रे असं? काय अगं तू चांगला स्वयंपाक करतेस अगं प्रिया. मी नेहमी खातो की नाही. नेमकं आज मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि म्हटलं बाहेरचं खाऊया. पण तू नको काळजी करू, मी बरा आहे. डॉक्टर म्हणालेत काही नाही, थोडंसं IV वगैरे लावलंय, बस बाकी काही नाही. मी येतो रात्री, घरीच येतो. डिस्चार्ज आहे मला. आणि आपला मुलगा आहे ना निखिल, त्यालाही सांग काळजी करू नकोस, अभ्यास कर गपचूप. काही डब्बा बिब्बा घेऊन यायची गरज नाहीये. हो ठीक आहे. रात्री जेवायला येतो. ओके? नक्की ना. ठेवू आता? नको येऊ मी. नको येऊस. लव्ह यू. लव्ह यू. बाय बाय. सावकाश त्या पायावर जोर देऊ नका दत्तू. तो वेड आहे. बघूया कोण जात आहे. पागल असेल काय? सरकून जाऊ. पाय दुखले.
पाय दुखाक लागले या माणसा. आग लागली तुमच्या तोंडाला ती. मी कुठे बसू आता? खाली बसा. मी खाली. मी नाही बसणार खाली. मग तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर बसा. कशावर? त्यांच्या बेडवर बसा ना. काय बेडवर बसा? मी पेशंट आहे ना, म्हटल्यावर मी बेडवर, तुम्ही खाली असायला पाहिजे ना. मग तुम्हाला एवढं आजारी पडायची सवय आहे तर मग लवकर यायचं ना तुम्ही आणि बसायचं. एक मिनिट. अरे काय चाललंय बाळा? वडील आहेत ना तुझे? अहो परब्या एक नंबरचा खोटारडा आहे. म्हणजे आम्हाला बोलतो मी तुम्हाला मॉल मधून कपडे घेऊन देईन, फक्त एक छोटीशी गोष्ट करावी लागेल. काय? समोरून एक गाडी आली की मी गाडी समोर झोपेन, मग तुम्ही वाचवा असं ओरडा. मग आपण गाडीवाल्याला ब्लॅकमेल करूया आणि त्याच्याकडून पैसे घेऊया. काय? आणि मस्त मॉल मधून कपडे घेऊया. काय हो? काय म्हणतो? हे करता तुम्ही? हेच करतात ते. पण आज नेमकं उलट झालं. म्हणजे समोरून गाडी येताना दिसली आणि हे पटकन झोपले तिथे आणि गाडीवाल्याने येऊन काचकन ब्रेक दाबला. अच्छा, म्हणजे वाचले नाही. मग आम्ही वाचवा म्हणायच्या आधीच गाडीवाल्यांनी हॉकी स्टिक काढला आणि त्यांना मारला. हा जो पाय मोडलाय तो हॉकी स्टिकचा मार खाऊन मोडलाय? अरे मग तुम्ही काय करत होता? अडवायचं ना त्याला. नाही आम्हाला मारलं असतं तर ते हॉकी स्टिक माझ्यापेक्षा उंच होती. बघितलं? ही गर्दी जमली होती मला मार खाताना माहिती आहे. आणि त्या गर्दीत ही दोघं जण उभी गटूक बावल्यासारखी. नाही तर काय बाजूला लोक होते त्याला विचारतात, क्या हुआ, किसको मार रहा है, और मारो. वसाडीने साधी ओळख पण नाही दाखवली माहिती आहे. कशा ओळख दाखवू कोई? शानपणा करू कोणी सांगितलेलं? पुढे करूच असता ना. पुढे म्हणजे कपडेच घ्यायला गेलेलं होतं ना तुम्हाला. तसं ना हा पोरगा आपला आहे काय का मला सांग. तुमच्या जिबे खाड साडा जिथं माझी इज्जत काढतो वानर मारी एक मिनिट हळू. हॉस्पिटल आहे हे, ट्रेनचा डब्बा नाहीये. हळू. तुमका काय करूचा? तुम्ही कशाक नाक खूप असतास? आम्ही तिघा बोलतो ना. मेलो रोगट कुठचं? कोण आहे? मी रोगट आहे? रोगट नाही मग हॉस्पिटलात काय करतास? काय पत्ते खेळू केलास का पिकनिक बनवू केलास? काय मोठं शानपण आहे. बसा ना, पायाक लागला. मला पण बस. मला काय बस उठतीत ना, मला बस पाय दुखला आहे. काय ऍटिट्यूड आहे यारा? रस्ते काला त्या माणसाचा चेहरा निरखून बघतलास? शिवाय त्याच्याकडे बघूस आपण वाटणार नाही. पण खरंच आहे. मला वाटतं ना त्याला फॅमिली नाही काय? हो, म्हणूनच तर एकटाच बसलेला आहे ना. लग्न झालेलं नाही आहे म्हणून तो आपल्या बरोबर ना बोलण्याचा प्रयत्न करतोय. माका पण ना तसाच वाटता. काय गो? चेहऱ्यावर न बघा तरी वय किती वाटता माणसाचो. थोराड चेहऱ्याचो आमेलो. चेहरो कसं सुरकुतलेलो दिसता नाही. कोण देताला पोरगी माणसा? माझ्यासारखी तुकतुकीत कांती असती ना तरी कोणीतरी द्यायला नसती पोरगी. मला तर वाटतं लग्न सोड, याचा पोह्याचा पण कार्यक्रम झाला नसेल. आणि मध्यस्थी कुठल्या तोंडाने सांगतील आमच्याकडे स्थळ आहे? काय तर काय जोड्यान मार नाही खातील तर. थवड बघा ना कसा त्याचा. चेहऱ्यावर ना दारुडोत वाटता. घे बाय माझी. नजर बघलास मेल्याची. शी वकवकलेली. हवंच बघा नजरेत बाय ग. रशे तू बघू नको हा त्याच्याकडे. नाही बाय, असली माणसांना समाजाला घातक असतात. तर तुम्हाला नाही आम्ही आमचं बोलतावाय. माझा पाय दुखतोय ना. आणि तू सांभाळून राहा. का हो? काय तुझ्यावर अतिप्रसंग केला म्हणजे? मी कोणाच्या तोंडाकडे बघू ते लपून राहा तिकडं. आई गे काय अति होत हे काय? माणुसकी म्हणून बोलत होतो मी तुमच्याशी, पायाला लागलंय म्हणून. काही बोलाल मला तुम्ही? बघा खरा बोललो. वहिनी उगाच काही बोलू नका, कळलं ना. एक साधारण सर्वसामान्य माणूस आहे मी, सामाजिक कार्य करतो. आणि जे काही तुम्ही म्हणत होता ना कांद्या पोह्याचाही कार्यक्रम झाला नसेल, माझं लग्न झालेलं आहे, मला बायको आहे.
लग्न झालं आहे? हो झालेलं आहे. बायको नाही ना तुमची इथं आलेली आहे? काही सिरियस नाहीये म्हणून मी तिला म्हटलं येऊ नको, कळलं? आम्ही बघा एवढंच मला पाहायला लागलं की फॅमिली माझी सोबत आलेली आहे. केवढी देखरेख आमचं पोरगं आहे. तुमच्या फॅमिलीला काय जाय नाही सांगताय मला? तुमची फॅमिली आली आहे कारण तुम्हाला हौस आहे. माझ्या मुलाला मी म्हटलं नको येऊ, त्याची नीटची तयारी चालली आहे, परीक्षा देतोय, तो अभ्यास करतोय, म्हटलं नको येऊस. मी तुम्हाला लिहून देतो. काय? म्हातारपणी ना तुमचा पोरगा तुम्हाला बघणार नाही. कशावरून? कशावरून म्हणजे आता तुमचा पोरगा आहे का नाही, मग वास्तविकतेने इथे यायला हवा होता. परीक्षेचा कसला कारण सांगता? नाही तर काय, पोरगा असेल तर येईल ना, उगाच खोटं कशाला बोलता वाय. ये दत्तू जा तिकडे, जा तिकडे. कुठलं पान रे? हो बाग काय म्हातारपणी याला दत्तक होऊन घ्या आमच्या पोरग्याला. घ्या घ्या. अरे काय घ्या, मी कशाला घेऊ दत्तक? दत्तक घे म्हणजे म्हातारपणी तुमका सहारा लागतो ना, घ्यावा घ्यावा. अरे पण मला नकोय. घ्या हो, एवढं लाजतच कशा? घ्या मला. काय तुमच्या लग्नाची बुंदी खायला आलंय? घ्या लाजताय कशाला? अहो दत्तक घेतलं होतं का तुम्हाला पुढे उपयोगी पडेल. अरे पण मला नकोय तो दत्तक. घ्या म्हणतोय ना. आणि बघा अहो आमची काळजी करू नको. हा आम्ही दुसरा चान्स घेऊ. काय बोलतास? हे असे चार चौकात बोलतास ना, म्हणून मला तुमच्या बरोबर राहूसा वाटणार नाही. जास्त बोललास ना, मी या माणसाबरोबर लग्न करतल्या, याच्या बरोबर राहतले बायको म्हणून. दादा मी काय घाबरताय थोडा? घाबरताय म्हणजे जा तू. अरे मला दुसरी मिळेल, मला काही कमी बायका मिळतील. एक काढीन बाय. हो आजपासून मी तुमची बायको. अरे काय बरं वगैरे वाटतं ना? लांब व्हा, एक मिनिट लांब व्हा. मला काय दिला? माझ्या डब्याला हात लावू नका, बाजूला व्हा. बाबा बाबा मी आहे. तुमचं नाव काय आहे? एका बुक्कीत तुझा लहान पोरगा बाहेर काढीन. कशाला मरायला तुला नाव हवंय माझं? कशाला हवंय तुला नाव? असं काय करतास? माका तरी सांगा, उखाणा घेऊ उपयोगी पडतलो ना. जरा शांत बसा. उखाणा घेताय. कशाला हवंय तुला माझं नाव? मग मला कोणी विचारलं तर बाप का नाम काय? मग काय सांगणार मी? काय सांगतलो? ह्याचा अमिताभ ठेचला ह्याचा. हक्काने चिडतात. काय हक्काने बिक्काने चिडत नाही. तुझं ये सांग नाव सांग. अमिताभ करून दाखवतोय. पृथ्वीक नाव आहे माझं. काय करायचं तुम्हाला? पृथ्वीक नाव आहे? हा आधीच्या बाबांचं प्र वरून नाव होतं, ज्यांचं प्रू वरून नाव आहे. प्रू एकदम पाडल्यासारखं वाटतंय बाबा. मी आता ऐकणार नाही. मी आता खूप तुडवेन आणि इतका तुडवेन की पुढचे 3-4 तास फक्त प्रप्रू एवढेच आवाज येतील. माझं कशाला मध्ये नाव येतो? मी काय तुमच्या फॅमिलीत नाही येत आहे ना आता? नाही आमच्या तिघांची फॅमिली. कसली डोंबलाची फॅमिली? आधी मला विचारा ना, मला पाहिजे की नाही फॅमिली. बाईचा फोन वाजता. बाईचा फोन वाजता. माझीच बायको आहे ती. बोल ग प्रिया. हॅलो मम्मी, कशी आहेस तू? मी बाबांची काळजी घेतोय. हा कोण आहे मुलगा? नाही अगं काही नाही. मी पृथ्वी बाबांचा मुलगा आहे. थांब मुठाईशी बोला. नमस्कार ताईनू, कसे असतात? बरे असतात ना? हॅलो. हा नाही तुम्ही काळजी करू नका. हॉस्पिटलात मी असं आहे ना, मी यांची एकदम काळजी घेते. मला हात नाही लावायचा. होय तर नाही. काय झाला? हॅलो. नाही तुम्ही काळजी करू नका. संसार ना आपण दोघींनी मिळून वाटून करू. एक दिवस तुम्ही, एक दिवस आम्ही. काय वाटायचं? भांडी घासायची, बाकी काय नाही. ताईनू, मैं तुलसी तेरे आंगन की. पृथ्वी, ही बाई कोण आहे? हॅलो, ही बाई कोण आहे? एक तू तरी थांब ना यार, 2 मिनिट थांबा जरा. काय थांबू मी? ही कोण आहे आणि ही संसाराचं काय बोलते पृथ्वी? शांत प्रिया, शांत. गैरसमज आहे, सगळा गैरसमज आहे. काही संसार भिंसार असं काही नाही. नाही गैरसमज नाही आहे. हा तुमचा नवरा ना लय हलकट आहे. हो मा दाढी सकट माझा पोरगा आणि साडी सकट माझी बायको पळून घेऊन निघाला. हॅलो. ऐक प्रिया. काय बोलतायत पृथ्वी? प्रिया माझा ऐक. तुझं अफेअर आहे? माझं नाही. दुसऱ्यांच्या बायका पळवतोयस तू आता? हा का बिझनेस आहे का माझा? काय बोलतीस तू? म्हणून म्हणालास मला हॉस्पिटलला येऊ नकोस म्हणून? नाही प्रिया, म्हणून इतक्या प्रेमाने बोलत होतास सकाळी, म्हणून इतक्या लाडाने बोलत होतास. मी नेहमीच बोलतो. मला नाही तुझ्यासोबत संसार करायचा. बाय. बाय प्रिया. प्रिया अरे ऐकून तर घे ना यार माझं. बरं आला नाही करूच. बरं झालं म्हणजे. अरे बावळट आहात तुम्ही लोक. काय झालं? कोण आहात? कोण तुम्ही? आमचं त्रिकुट आहे.
आणि आम्हाला नेहमी यावंच लागतं ना एसटी. अरे तुम्ही या, पण एखाद्याला घेऊ नका. मरा ना, काशी करा ना. डॉक्टर, मला आत्ताच्या आत्ता डिस्चार्ज पाहिजे डॉक्टर. हो बाबा, काय रे तुम्ही पण घालवले हो चान्स. जायचं त्याच्या बरोबर, काय गरज काय, डॉक्टरला बोलवा रे.